एक सांगू इच्छितो की ही आपली विचारविनिमय संस्था आहे, ही आपण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की या संस्थेची स्थापना जवळजवळ 1979 साली झाली। या स्थापनेमध्ये सुरुवातीला स्वर्गीय दिनकर पारखे साहेब, स्वर्गीय हरिभाऊ कातळे साहेब, आपले सर्वांचे श्रद्धास्थान आणि सर्वांचे आधारस्तंभ स्वर्गीय जनार्दन बांगर साहेब, ज्यांना आपण आप्पा म्हणून बोलत होतो, तसेच स्वर्गीय तात्यासाहेब शिंदे साहेब, स्वर्गीय रमेश भाऊ पाडेकर, स्वर्गीय शेट्टे गुरुजी, स्वर्गीय शिवाजीराव हडळे साहेब आणि श्री विष्णू सोनोने, या लोकांनी त्या सर्वप्रथम ती स्थापना केलेली आहे। आपल्या विषयाचा सगळा इतिहास सगळ्यांना माहित आहे। फक्त मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की या ठिकाणी आता 2 पॅनल उभे राहिलेले आहेत। विद्यमान संचालक पॅनल जो उभा राहिला आहे, तुम्ही ऐकलं असेल एजीएमला त्यांनी सांगितलं होतं की काही कर्ज जी मंजूर केली गेली ती याच लोकांनी मंजूर केली होती, असं सचिव हडळे साहेब तिथे बोलले होते। हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल। आणि ते आता हे सगळं बोलून सुद्धा त्यांचाच वापर हा फोटो म्हणून करतात विषय इलेक्शन जिंकण्यासाठी। हे लक्षात ठेवा, ही बाब अतिशय खेदाची आहे। जर तुम्ही असं त्या एजीएमला बोलतात की याच व्यक्तीने ती कर्ज मंजूर केली, ते सुद्धा त्याच ठिकाणी होते आणि आज हे इलेक्शन जिंकण्यासाठी हा स्वर्गीय जनार्दन बांगर साहेब आणि स्वर्गीय तात्या शिंदे साहेब यांचाच फोटोचा तिथे वापर केला गेलेला आहे। म्हणजे हा निव्वळ स्वार्थीपणा आहे, मला हेच म्हणायचं आहे। आणि तुम्ही हे लक्षात घ्या, आज इकडे प्रवीण बांगर साहेब आहेत, मी या भैरव मंदिरासमोर उभा आहे। प्रवीणची पण ही इच्छा होती की इलेक्शन न होता आपण एकजुटीने, त्यांनी जर भ्रष्टाचार लोक बाहेर काढली तर आपण इलेक्शन न होता पैसे वाचवावे, आणि म्हणून प्रवीणने स्वतः गुरुवारी सगळ्यांसमोर वाबळे साहेबांना फोन केला होता। त्यांच्या मध्यस्थी थ्रू वाबळे साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही हे भ्रष्टाचारी बाहेर काढा। वाबळे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही एका माणसाला ठेवतो, पण त्यांनी काय भ्रष्टाचार केला नाही। प्रवीणने पण ते मान्य केलं। का मान्य केलं? की बाबा संस्थेचे पैसे वाचतील, कारण बांगर साहेबांनी आतापर्यंत कधी पण ही समझोता करून घेतला होता चांगल्या माणसासाठी, आणि तेच प्रवीण सुद्धा करत होता। परंतु गुरुवारी फोन करून ती व्यक्ती बोलली आम्ही शुक्रवारी येतो, शनिवारी येतो बोलले, आणि 2 दिवस झाले त्यांचा पुन्हा फोन आला नाही। आणि नंतर शनिवारी कळलं की त्यांनी ज्या भ्रष्टाचार लोकांना बाहेर काढलं होतं त्या लोकांना पुन्हा घेतलं। आता विचार करा तुम्ही, ज्या आपण 2 वर्ष त्यांच्यावर आपण हिअरिंग करतोय, केस लावतोय, सगळं करतोय, आणि त्याच भ्रष्टाचार लोकांना पुन्हा घेऊन त्यांनी पॅनल केलं। मग आता तुम्ही सांगा काय करणार? त्याच्यामध्ये आपले काही मंडळी त्यांच्याबरोबर साथ देत होती। मग प्रवीणनी जे केलं, शेवटी प्रवीण पण बोलला की आता आपण समझोता करूच शकत नाही, कारण भ्रष्टाचारी लोक पुन्हा आली तर आपण त्यांच्यावर जाऊ शकत नाही। मग एवढं सगळं असताना सुद्धा, नाही तर आपल्याही मनात होतं की संस्थेचे पैसे वाचतील आणि चांगली माणसं येतील, त्यात आपल्यातले काही लोक मागे घ्यायला पण तयार होतील। परंतु हे विद्यमान संचालक मंडळाचे काही लोक अशी आहेत की नाही आम्हीच पाहिजे। तुम्ही आता ते बाईट्स ऐकलं असेल, सुरेश वाणी साहेबांनी दिलेलं, मी सुरेश वाणी साहेबांना तिथे खाली कमेंट्स पण लिहिली होती, वाणी साहेब तुम्ही आमचे इंटरव्ह्यू घ्या आणि त्यांनी दिलेल्या प्रश्नाची सगळी उत्तर आम्ही देतो, आणि जर हिंमत असेल तर पत्रकार परिषद त्यांना घ्यायला लावा। बघा माझी बाईट्स पण खाली आहे। तर आम्ही जे हे करतोय हे खोटं करत नाहीये। मी काही गोष्टी या लोकांच्या मनात सांगितल्या होत्या की तुम्ही ही संस्था या कुठल्या स्तराला नेऊन ठेवली। मी 2च मुद्दे सांगेल। एखादी कुठली संस्था ही त्यांच्या एनपीओवर आधारित असते, अनुत्पादित कर्ज। आज माझ्याकडे आपल्या संस्थेबरोबर 2 संस्थेचा अहवाल आहे, या आपल्या संस्थेच्या नंतर झालेला अहवाल आहे। आपण नेहमी सांगितलं संस्थेला की आपल्या संस्थेचा एनपीए हा 27% झालेला आहे। हा का झाला? यांची उत्तरं नेहमी द्यायची की कोविडमुळे झाला। पण बघा या 2 संस्था पण आपल्या नंतरच्या आहेत। याच्या शिवकृपा आणि ज्ञानदीप आहे। शिवकृपाचा व्यवहार हा एकत्रित 4200 कोटीचा आहे, आणि ज्ञानदीपचा व्यवहार हा एकत्रित 5500 कोटीचा आहे, आणि आपण 45 वर्ष काम करतोय आणि आपला व्यवहार फक्त एकत्रित 1300 कोटीचा आहे। या संस्था पुढे जाऊ शकतात, पण आपली संस्था पुढे जाऊ शकत नाही। याचं कारण एकच आहे की या लोकांनी फक्त निव्वळ, या संचालकांनी जे 2018-19 पासून जी परिस्थिती काढली एनपीएची, अहो या 5,500 कोटीचा एनपीए फक्त 11% आहे आणि एखादा 7% आहे। अहवाल माझ्याकडे आहे, आणि आपला एनपीए हा 27% आहे। विचार करा तुम्ही 2018-19ला जी ही कर्ज वाटप केले, याच्यामुळे खरंच जास्त एनपीए वाढला आहे, आणि या लोकांनी फक्त निव्वळ स्वार्थासाठी त्या संस्थेकडे लक्ष दिलेलं आहे। माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आता 30 वर्ष होता, 25-30 वर्ष होता, मग तुम्ही त्या संस्थेत काय केलं 30 वर्ष? तुम्हाला तुमचे फोटो तर वापरता येत नाहीये, तुमच्या फोटोने ती संस्थेचं इलेक्शन तुम्हाला तर घेता येत नाहीये, मग तुम्ही 25-30 वर्ष केलं काय तिथे?
या लोकांनी फक्त निवड स्वतःच्या स्वार्थासाठीच केले। तुम्ही त्यांच्या अध्यक्ष साहेबांची, माननीय अध्यक्ष साहेबांची क्लिप सुद्धा ऐकली असेल, त्यांनी स्वतःच मान्य केलंय, त्यांनी त्या क्लिपमध्ये नावं पण घेतली आहे, सचिवाचं नाव घेतलंय, त्यांनी गाडवे म्हणून त्यांचं नाव घेतलंय। हे का, हे त्यांना सांगितलं पाहिजे की यांनी तुम्ही स्वतः त्याची नाव घेऊन पुन्हा तुम्ही त्यांना जर एकत्र पॅनलमध्ये करत असाल, मग बाकीचे चांगले लोक तुम्हाला मिळतच नाही का? मग यांनी फक्त निवड फक्त स्वर्गीय बांगर साहेब आणि स्वर्गीय तात्यासाहेबांचा फक्त नावासाठी वापर करायचा आणि इलेक्शन जिंकायचं, हा त्यांचा हेतू आहे। जर तेवढी त्यांची प्रामाणिकपणा असती, आज त्यांनी 30-35 वर्ष काम केल्याने संस्था कुठल्या थराला आणून ठेवली आहे। बघा तुम्ही कोणत्या बँकेत, आरबीआयच्या नॉर्म्स मध्ये जर ही संस्था असती ना, तर हिला आजारी घोषित करता आली असती। त्या वाणी साहेबांनी दिलेल्या बाईट्स मध्ये त्यांनी म्हटलंय की ऑडिटर हा आरबीआयने नेमलेला असतो, हे संपूर्ण चुकीचं आहे। अजून अध्यक्ष साहेबांना हे माहित नाही की ऑडिटर कोण नेमतो ते। ऑडिटर हा आरबीआयच्या पॅनल मधला नसतो, तर सहकार मधला त्याचं ते ऑडिट पॅनलवर त्याचं नाव असलं पाहिजे असतं आणि तो सीए असला पाहिजे आणि तो एजीएम मध्ये नेमला जातो। आरबीआयचे कुठलेही नॉर्म्स या संस्थेला लागू होत नाही। जर आरबीआयचे नॉर्म्स लागू झाले असते तर ही संस्था आजारी घोषित केली असती, कारण आरबीआयच्या नॉर्म्स प्रमाणे कोणत्याही जर ढोबळ एनपीए 15% वरती असेल तर ती बँक आजारी घोषित करतात। या लोकांना हे अजून माहित नाहीये। क्लिप मध्ये ते काही देत असतात, काही खोटं सांगत असतात। सचिवांनी सांगितलं 12 वर्ष 2 वर्ष एनपीए होता, कोविड होतं, हे होतं, हे सगळं चुकीचं आहे। हे कोविड होतं हे सगळ्यांना मान्य आहे, लोकांच्या धंद्यावर परिणाम झाले हे पण मान्य आहे, परंतु त्याच्यामुळे एनपीए वाढत नाही। आज कोविड नंतर कित्येक इकॉनॉमिक्स आपली पूर्ण डेव्हलप झालेली आहे, आज बँका पण चांगल्या वरती यायला लागलेल्या आहेत। तुम्ही यांच्याबरोबर या संस्थेचे रिपोर्ट्स पाहत नाही, या संस्थेचा मार्केटिंग करत नाही। हे फक्त आपल्याला फक्त कर्ज फाईल आली की त्यांचा एजंटनी फोन करायचा आणि मग एजंट थ्रू त्यांनी असं फिरवायचं, मग ती कुठली फाईल मंजूर करून घ्यायची। हे सगळे प्रूफ इथे माझ्याकडे आहेत। मला एकच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना की आता ही संस्था आपल्याला वाचवायला पाहिजे, ही भविष्यकाळातील अडचण येऊ शकते। आता सध्या संस्था प्रॉफिट मध्ये, मी त्यावेळी पण सांगितलं, 19 मार्चच्या मीटिंगला पण सांगितलं, एजीएमला पण सांगितलं, एजीएमला पण त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की संस्था ही पुढे भविष्यात अडचण येऊ शकते आणि ही संस्था आता फक्त आपल्याला ही रिक्षात निशाणी वाचू शकते, हे लक्षात ठेवा। मला एवढंच तुम्हाला सांगायचं की सगळ्यांना, आपल्या नातेवाईकांना सांगा, ही संस्था ही आपल्या सगळ्या तालुक्या लेवलची आहे। जुन्नर तालुक्यातील सगळी माणसं या संस्थेसाठी झटतायत। ज्यांनी हे छोटंसं रोपटं लावलं होतं 1979 साली घोडोदे शाखेमध्ये, आज त्याचं मोठं एकदम मोठं वटवृक्ष झालंय आणि वटवृक्षाचे आज हे फळं फांद्या छाटायला लागलेत, हे दिसून येत नाहीये। 576 कोटी या संस्थेचं कर्ज वाटप त्यांनी केलेलं आहे। या 576 कोटीपैकी 153 कोटी असे आहेत की त्याच्यावरून संस्थेला उत्पन्नच मिळत नाहीये। ही बाब मोठी गंभीर आहे, ही आता समजून येत नाही, पण पुढे खूप अडचणीच आहे। संस्थेचं 714 कोटी डिपॉझिट आहे, डिपॉझिट वाढी होते पण खूप प्रमाणात कमी होते, तर लोकांच्या मनात भयभीत झालं की हेच लोक जर पुढे आले तर आमच्या डिपॉझिटचं काय होतील। म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि चांगल्या लोकांना तुम्ही मत करा। चांगली लोक आहे त्याच्यामध्ये। आता त्या लोकांनी 30-35 वर्ष काम केले ना, त्यांनी पण मानलं पाहिजे आम्ही 30-35 वर्ष केले, त्यांना 5 वर्ष करू द्या, बघा हे लोक कशी संस्था चालवतात। नाही चालू तर पुढच्या 5 वर्ष दुसऱ्याला देता येईल, आहेत ना लोक करणारी कामं, नाही आहे का? मग 30-35 वर्ष काम करून सुद्धा तुम्हाला तुमची सत्ता पाहिजे। वाबळे साहेबांनी त्या क्लिप मध्ये सांगितलं होतं, मान्य वाबळे साहेबांनी, हे लोक खुर्चीसाठी करतायत। तुम्हाला माहिती असेल 2005 साली इलेक्शन लागलं होतं, फक्त एकच अख्ख्या याच्यामध्ये सुनीता शिंदे ताईंचं पॅनल आणि आपल्या बांगर साहेबांचं पॅनल होतं। या वाबळे साहेबांनी त्या सुनीता शिंदेच्या पॅनल मध्ये होते, शेवटच्या क्षणी आज त्याच्या एका माणसाने पत्रक जारी केलेलं आहे, त्यांच्या संचालकांच्या एका माणसाने त्या पत्रकामध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे, वाबळे साहेबांनी त्यांच्या पॅनल मधून खुर्चीसाठी या पॅनल मध्ये उडी मारली। मग आता तुम्ही सांगा खुर्चीची लालच कोणाला आहे? खुर्चीची लालच ती त्यांनाच आहे, नाहीतर लालच नसती तर त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं असतं की आम्ही 30 वर्ष सेवा केली, सध्या अशी परिस्थिती आहे, आम्ही माघार घेतो, तुम्ही या। परंतु ही जाणत त्यांच्यामध्ये नाहीये, कारण याच्यातले काही लोक फक्त त्याच्या उपजीविकाचं साधन म्हणून या संस्थेत करतात। तेव्हा सगळ्यांनी हा विचार करा आणि सगळ्यांनी विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तनच्या रिक्षा या चिन्हावर शिक्का मारून 15च्या 15 उमेदवारांना तुम्ही बहुमताने, प्रचंड मताने विजय करून आपल्या संस्थेची शान राखा आणि संस्थेचं आपलं उज्ज्वल भविष्यासाठी आम्हा लोकांना तुम्ही संधी द्यावी हीच मी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।